अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्वा गणपती व्रत जे 8 ऑगस्ट म्हणजे उद्या विनायक चतुर्थीला केलं जातं. आता दर महिन्याला विनायक चतुर्थी असते, पण श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत हे करायची पद्धत असते. त्याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे. त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे की उद्या आपल्याला आपल्या भावासाठी उपवास करावा लागतो. आता बऱ्याच महिलांचा असे प्रश्न आहे की ताई, की आम्हाला उद्या आमचे 11 गुरुवार आहेत, त्याच्यामध्ये भावाचा पण हा गुरुवार आम्हाला धरायचा आहे, मग त्या 11 गुरुवार मध्ये हा गुरुवार मोजावा का? नाही, कारण 11 गुरुवार आपले नॉर्मली चालू आहे, पण उद्या भावासाठी उपवास करायचा असतो, म्हणून तुम्ही सगळ्या सेवा करायच्या आहे उद्या. पण जे काही 11 गुरुवार आहेत त्याच्यामध्ये तो गुरुवार मोजायचा नाहीये. दुसरं, ज्यांना नव्याने सुरू करायचं आहे, बघा प्रत्येक गावामध्ये भावासाठी उपवास करता असं नाहीये, प्रत्येक समाजामध्ये हा उपवास भावासाठी करता असं नाहीये. तुमच्याकडे जर भावासाठी उपवास करायची पद्धत नसेल तर तुम्ही उद्यापासून गुरुवारचे व्रत करायला सुरुवात करू शकता. पण जर ज्यांच्या घरात ही पद्धत आहे की आमच्याकडे ही पद्धत आहे की आम्ही चतुर्थीला हा उपवास भावासाठी करत असतो, तर तुम्ही उद्याचा उपवास धरा आणि तुम्हाला जर गुरुवार धरायचे असेल तर त्याच्या नंतरचा जो गुरुवार येईल तेव्हा तुम्ही उपवास धरावा. हा खूप मोठा महिलांना प्रश्न होता, त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल. तर आता बघूया आपण दुर्वा गणपती व्रत काय आहे. विनायक चतुर्थीला, श्रावण महिन्यातल्या विनायक चतुर्थीला हे दुर्वा गणपती व्रत करायचं असतं. तुम्ही एकदा जरी ह्या व्रताला सुरुवात केली तर ते दर महिन्याला तुम्ही करू शकता, नाहीतर फक्त उद्याच हे व्रत करायचं आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडायचा आणि याचं उद्यापन पण करायचं. उद्यापन कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, मांडणी वगैरे काही करून दाखवत नाही, पण कृपया करून व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आणि कुठलीही द्विधा मनस्थिती निर्माण होणार नाही. सगळ्यात आधी, आता ताई आमचा भावाचा गुरुवार आहे, भावासाठी आम्ही उपवास करणार आहोत, मग हे दुर्वा गणपती व्रत आम्ही करावे का? बघा, आता भावासाठी उपवास आणि दुर्वा गणपती व्रत हे एकाच दिवशी येतं. बऱ्याच वेळा असं होतं की हे एकाच दिवशी येतं, म्हणजे तुम्हाला जर उद्या उपवास करायचा असेल भावासाठी तर तो तुमचा कंटिन्यू असणार आहे. आणि दुर्वा गणपती व्रत ज्यांना करायचे असेल, आता ही जी व्रत करण्यासाठी मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून अतिशय सुंदर अशी सेवा आहे जी वर्षातून फक्त एकदा करता येते. मग आता ह्या दोन पैकी कुठला उपवास धरावा हे वैयक्तिक तुमच्यावर आहे. उपवास तर आपल्याला धरायचाच आहे, मग तो 11 गुरुवारचा असो किंवा भावासाठी उपवास असो किंवा दुर्वा गणपती व्रतासाठी उपवास असो, उपवास धरायचा आहे. आता ज्यांना दुर्वा गणपती व्रत उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त गणपती बाप्पांचं मनन चिंतन केलं तरी हरकत नाही. मग तुम्ही बाकीचा भावाचा उपवास तुम्ही धरू शकता. आता आपण वळूया दुर्वा गणपती व्रत कसं करायचं. काहीच नाही, दुर्वा गणपती व्रतामध्येच त्याचा अर्थ आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दुर्वाला अतिशय महत्व आहे आणि त्यातल्या त्यात गणपतीच्या उपासनेमध्ये गणपतीची उपासना ही दुर्वांशिवाय अपूर्ण आहे, म्हणून दुर्वाला खूप जास्त महत्व आहे. श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि आपल्याला भरपूर जास्त प्रमाणात दुर्वा अवेलेबल होतो. आता आपल्याला करायचं काय आहे, आपण जसं कलश मांडतो बघा, एक तांब्या घेतो, खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर तांब्या ठेवायचा, त्या तांब्यामध्ये पाणी टाकायचं, 1 रुपया, त्याच्याबरोबर सुपारी आणि हळद कुंकू अक्षता त्या पाण्यात टाकायचे. त्याच्यावर कलश, आपण ज्या कलश मांडणं म्हणतो ते टाकलं की विड्याची पानं, त्याच्या अवतीभोवती 5 विड्याची पानं लावायची, स्वस्तिक काढून घ्यायचं, त्या तांब्याला 5 विड्याची पानं त्याच्यावर लावायची. विड्याची पानं ठेवल्यावर एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि त्या अक्षतांच्या अवतीभोवती सगळ्या दुर्वा ठेवायच्या आहे. कृती वाईज सांगते, समजत असेल. दुर्वा ठेवायच्या आणि त्या दुर्वाची बंच वगैरे नाही, फक्त त्या दुर्वा अशा मोकळ्या मोकळ्या, जसं आपण पाकळ्या करतो ना त्या पद्धतीने त्या दुर्वा मोकळ्या मोकळ्या करायच्या आणि त्या दुर्वाच्या मध्यभागी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. त्याच्या आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता, गणपती अथवा शीर्षमचं पठण करू शकता, नाहीतर ओम गण गणपते नमः या मंत्र जाप करून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. हे सगळं करून झाल्यावर ती मूर्ती स्थानापन्न आपल्याला ठेवायची आहे, स्थानापन्न करायची आहे. ती कुठे करायची, तर जिथे आपण दुर्वा ठेवलेला आहे त्याच्या मधोमध छानपैकी तांदळावर बघा, एका डिश मध्ये तांदूळ घेणार, त्याच्यामध्ये ती मूर्ती ठेवणार आणि मूर्तीच्या अवतीभोवती दुर्वा ठेवायच्या. ते झाल्यावर लाल फूल गणपती बाप्पाला अर्पण करायचं. ही सगळी प्रक्रिया होत असताना ओम गण गणपते नमः हा मंत्र जाप आपल्याला अखंड करायचा आहे.
झालं, ही छोटीशी मांडणी होती. दिवसभरात शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्षमचं पठण करावं, श्रवण करावं. 11 वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करावं, श्रवण करावं. एक माळ ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावं. याच्यातली जी सेवा तुम्हाला जमते ती सेवा तुम्हाला उद्या करायची आहे. बघा, वर्षातून एकदाच हा दिवस येणार आहे, परत हा दिवस नाहीये, किंवा परत अशी सेवा आपल्याला करायची संधी मिळणार नाही, मग डायरेक्ट 2025 लाच. तर ही सगळी सेवा झाली. दिवसभर उपवास करायचा. उपवासाला तुम्ही पदार्थ खाऊ शकता, तळलेले किंवा जे तुम्हाला आपण नॉर्मली जसं काही खातो त्या पद्धतीने तुम्ही उपवासाला सगळे पदार्थ खाऊ शकता. उपवास कसा सोडायचा, किंवा आता हे व्रत केलं आहे मग याचं उद्यापन कसं करायचं? उद्यापन अगदी सोपं आहे. मोदक करायचे, साधे गव्हाच्या पिठाचे मोदक करायचे, आणि मोदक करून साधे आपण जसं नॉर्मली मोदक करतो 11 मोदक करायचे. तर ते 11 मोदक गणपती बाप्पांना अर्पण करायचे. जो उपवास करणार आहे त्याने काय करायचं, ते 11 गणपतीला वाहिलेले मोदक तुम्ही त्याच्यातले 6, फक्त 6 मोदक तुम्ही ते घ्यायचे. ते 6 मोदक तुम्ही आधी खायचे, त्याच्यावर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि जे 5 बाकीचे मोदक आहेत ते तुम्ही घरातल्यांना सगळ्यांना एक 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 त्यांना तुम्ही देऊ शकता. या पद्धतीने उद्यापन करायचंय, बाकी काहीच नाही. वर्षातून एकदाच हे व्रत केलं जातं. आणि तसं बघायला गेलं तर गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, विद्येचे देवता आहे. आयुष्यात येणारं सगळं विघ्न, संकट, दुःख, बाधा, अडचणी याच्यातून आपल्याला सुटका मिळते, आणि वर्षातून एकदाच हे व्रत केलं जातं. आता बराच संभ्रम होईल, ताई मग आम्ही नेमकी कुठलं व्रत करायचं? मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्हाला कुठलं व्रत करायचं. कारण बऱ्याच गावात भावासाठी हा उपवास केला जात नाही. मग नक्कीच त्यांनी हे जे काही दुर्वा गणपती व्रत आहे ते आवर्जून करावं, दिवसभर सेवा करावी आणि संध्याकाळी उपवास सोडावा. आता तुम्ही म्हणाल मग ते फक्त 6 मोदक खाऊनच उपवास सोडावा का? तर बघा, ते मोदक आधी 6 खायचे, नंतर वरण भात भाजी पोळी जे काही घरात बनवलं आहे ते तुम्ही खाऊ शकता. पण सुरुवातीला 6 मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे. ज्यांनी मोदकावरच्या गणपतींची चतुर्थी केली आहे त्यांना याचा अनुभव आहे की आपण चतुर्थीला फक्त ते मोदक खाऊनच सोडत असतो. जर 6 मोदकामध्ये तुमचं पोट भरलं तर हरकत नाही, पण थोडीशी भूक असेल तर नंतर तुम्ही वरण भात भाजी पोळी खाऊ शकता. मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर ही सेवा करता येणार नाही. ताई मी प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट असणाऱ्या महिलांना सुद्धा सांगेल, तुम्ही बाळाची काळजी घ्या. तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तरच हे व्रत करा. पण हे व्रत खूप सुंदर आहे, आणि जो मनोभावे गणपती बाप्पांचं हे व्रत करतो त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच होतात. हे सगळं करून जास्तीत जास्त दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आता घरात आम्हाला ही पूजा नाही करणं शक्य होत, तर तुम्ही गणपती मंदिरात जाऊन जेवढ्या दुर्वा तुम्हाला मिळणार आहे तेवढ्या तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या, आणि तुमचं जे काही दुःख, संकट, अडचणी आहेत ते गणपती बाप्पांना सांगायचं. आता पहिल्यांदा जो कोणी व्रत करत असेल तर त्यांनी फक्त सुरुवातीला सकाळी संकल्प करायचा की हे गणपती बाप्पा तुमचं नाव, गोत्र सांगायचं, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सांगायच्या, की माझं असं असं काम होऊ दे, मी त्याच्यासाठी हे दुर्वा गणपती व्रत करत आहोत. हे तुम्ही असं बोलून संकल्प केला, आणि फक्त हे वर्षातून एकदाच करायचं असतं की माझ्याकडनं ही मी सेवा तुमची करत आहोत, असा संकल्प केला की दिवसभर उपवास करावा. कोणाची निंदा नालस्ती करायची नाही. गणपती बाप्पांचा उपवास जसं आपण धरत असतो नॉर्मली, मग कोणी मिठाचं म्हणजे कोणी आळणी करतं, कोणी फलहार करतं, कोणी खिचडी खातं, फक्त भगर खायची नाही. तुम्हाला एक सांगू का, श्रावण महिन्यात तसं तर श्रावण महिना हा भगवान शंकरांचा मानला जातो, आणि श्रावण महिन्यात, संपूर्ण श्रावण महिन्यात भगर खात नाही. कारण श्रावण महिनाच हा भगवान शंकरांचा आहे, आणि भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये भगर चालत नाही. आता हे फार कमी लोकांना माहिती आहे की भगर खायची नसते. पण ज्यांचे वैभव लक्ष्मीचे शुक्रवार आहे, ज्यांचे गुरुवार आहे, ते खात असेल तर प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे खरं आहे की श्रावण महिन्यात भगर वर्ज्य आहे. जसं लोक मांसाहार करत नाही किंवा कांदा लसूण वर्ज्य असतो या चातुर्मासामध्ये, तसं श्रावणात आपण भगर खायची नाही. मग तुम्ही म्हणाल ताई मग एकादशी येते, हो, तर त्या एकादशीला सुद्धा भगर चालते. तुम्हाला खिचडी खाऊन किंवा रताळी, बटाट्याची चटणी हे सगळं खाऊन तुम्हाला आपल्याला फक्त 2च एकादशी पडत असते आपली. मग त्याच्यातली तर आता एक होऊन गेलेली आहे, एक बाकी आहे. जर तुमच्याकडनं कळत नकळत जर खाऊन गेलं असेल, खाल्लं असेल तुम्ही, तर हरकत नाही, पण खाऊ नये असं म्हणता. बाकीचा प्रत्येकाचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. कसं काय करावं ते ज्याला त्याला माहिती आहे. म्हणजे आता एकादशी येईल बघा, आता ही आता श्रावण महिन्यात जी काही एकादशी येणार आहे, 2 आत्ताच येईल. तर त्याच्यामध्ये पण
तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता, पण खरं सांगते श्रावण महिन्यात भगर वर्ज्य मानली गेली आहे. भगर खात नाही. बाकी प्रत्येकाचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, सांगणं हे माझं काम आहे. म्हणून वर्षातून एकदा केलेलं जाणारं हे व्रत. आता मग म्हणाल ताई, मग आम्ही गुरुवारचे व्रत करू का हे व्रत करू? मी तुम्हाला काय सांगितलं, ज्यांच्या घरात भावाचा उपवास केला जात नाही त्यांनी नक्कीच दुर्वा गणपती व्रत करावे आणि येणारा गुरुवार तुम्ही नंतर काउंट करू शकता किंवा नव्याने सुरू करू शकता, कारण दुर्वा गणपती व्रत हे फक्त वर्षातून एकदाच येतं. आणि मासिक धर्म सुद्धा भेटा नसेल तर आपणही ह्या सेवेमध्ये भाग घेऊया आणि जास्तीत जास्त सेवा करूया. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.